नमस्कार. तिला जपताना या विषयाच्या अंतर्गत आज आपण बोलणार आहोत प्री मेनोपॉज आणि अर्ली मेनोपॉज या विषयाबद्दल. मेनोपॉज म्हणजे नैसर्गिकरित्या मासिक पाळी बंद होणं. तर आपण जेव्हा जन्माला येतो, जेव्हा कुठलीही स्त्री जन्माला येते तेव्हा तिच्याकडे एक ओव्हरियन रिझर्व असतो, म्हणजे एक सेट नंबर ऑफ ओव्हरीज असतात ज्याच्यामध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ हेल्दी ओव्हम असतात. ते ओव्हम संपले म्हणजे ते ओव्हरियन रिझर्व आपलं संपलं की आपले पिरियड येणं बंद होतं, म्हणजेच आपला मेनोपॉज होतो, आपली मासिक पाळी बंद होते. जनरली हे नैसर्गिक काळ आपली मासिक पाळी बंद होण्याचा 45 वर्ष ते 52 वर्ष हा आहे. म्हणजे साधारण 12व्या किंवा 11व्या वर्षी आपले पिरियड सुरू होतात आणि साधारण 52व्या वर्षी आपले पिरियड संपतात. आता जर कुठल्याही कारणास्तव जर आपले पिरियड म्हणजे आपली मासिक पाळी जर 45 वर्षांच्या आधी बंद झाली, म्हणजे जर सपोज 40 ते 45 या वयोगटात आपण असताना जर आपली मासिक पाळी येणं बंद झाली आणि ती 1 वर्ष आली नाही, तर त्याला आपण अर्ली मेनोपॉज असं म्हणतो. म्हणजे नॅचरल मेनोपॉज, नॅचरल वयाच्या आधीच आपल्या आलेला मेनोपॉज. आता हा अर्ली मेनोपॉज बरेच कारणांनी येऊ शकतो. त्यातलं एक मेजर कारण असं असतं की जर आपल्या आईला किंवा आपल्या आजीला जर लवकर मेनोपॉज आला असेल तर आपल्यालाही होतो, किंवा काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील तर आपल्याला अर्ली मेनोपॉज येऊ शकतो. अर्ली मेनोपॉज हा इतकासा डेंजरस नसतो. दुसरं आपण बघणार आहोत प्री मॅच्युअर मेनोपॉजबद्दल. प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणजे जर 38 वर्षाच्या आधीच आपल्याला मेनोपॉजचे सिम्पटम्स दिसायला लागले असतील तर आपण त्याला म्हणणार आहोत प्री मॅच्युअर मेनोपॉज. आता प्री मॅच्युअर मेनोपॉज मध्ये जर आपण येत असू किंवा आपला जर मेनोपॉज या वयोगटात येऊ घातला असेल तर त्या वयात ट्रीटमेंट घेणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण वय लहान असताना मेनोपॉज झाला तर पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपले सांधे वीक होणं किंवा सतत काहीतरी आपल्याला फिजिकल कंप्लेंट्स येत राहणं किंवा वजायनल ड्रायनेस या सगळ्या गोष्टी लवकर सुरू होतात आणि त्यांनी बाईला खूप त्रास होतो. आता मेनोपॉजची काय लक्षणं असतात? साधारण मेनोपॉज होण्याच्या आधी आपले इस्ट्रोजन लेवल्स ड्रॉप व्हायला लागतात. त्यामुळे काही सिम्पटम्स खूप प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसले जातात. त्याला पेरिपेनोपॉझलमध्ये या सिम्पटम्स दिसतात. तर मेनोपॉज आपला होत असताना, ज्याला आपण पेरीमेनोपॉझल फेज असं म्हणतो, म्हणजे मेनोपॉज यायच्या आधीचे 4-5 वर्ष आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात. तर ही सिम्पटम्स कुठली असतात? इरेग्युलर पिरियड्स, अनियमित पाळीमध्ये आयदर आपली पाळी खूप 2-2 महिन्यांनी येते किंवा दर 15-15 दिवसांनी येते. तसंच आपला ब्लड फ्लो, कदाचित आपल्याला हेवी ब्लड फ्लो होईल किंवा खूप कमी म्हणजे स्कॅन्टी डिस्चार्ज होईल, असे 2 लक्षणं दिसू शकतात. वजायनल ड्रायनेस, नंतर सेक्स करण्याची इच्छा न होणं, हेअर लॉस होत जाणं, सांधे कमकुवत होणं, हे हॉट फ्लशेस होणं. हॉट फ्लशेस हे खूप कॉमन सिम्पटम आहे जे 80% बायकांमध्ये दिसतं ड्युरिंग पेरीमेनोपॉझल पिरियड. नाईट स्वेट्स म्हणजे आपल्याला रात्रीची झोपताना जरी थंडी वाजत असेल इतर वेळेला, तरी मेनोपॉज जवळ आल्यानंतर आपल्याला रात्रीतनं घाम यायला लागतो, म्हणजे असं वाटायला लागतं की मी खूप गरमीत झोपले आहे. तर हे एक टिपिकल लक्षण आहे मेनोपॉजचं. जर ही सगळी लक्षणं आपल्याला जर 40व्या वर्षाच्या आधीच दिसायला लागत असतील तर आपण समजून जायचं की काहीतरी चुकतंय आणि मला डॉक्टरला भेटायची गरज आहे आणि ह्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अर्ली मेनोपॉज बरेच वेळेला कदाचित कुठलं ऑपरेशन झालं असेल, म्हणजे जर सपोज तुमच्या कुठल्याही कारणास्तव ओव्हरीज काढून टाकल्या असतील, ह्याची जर सर्जरी झाली असेल तर होऊ शकतं. जर तुमच्यावर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असेल, काही रेडिएशन थेरपी सुरू असेल तर होऊ शकतं. याला जेनेटिक फॅक्टर म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये काय आलेलं आहे, माझ्या आईला, आजीला, पणजीला सुद्धा याच काळामध्ये मेनोपॉज आला होता का, तर ही सगळी हिस्ट्री घेणं खूप गरजेचं असतं आणि तर तुम्हाला हे अर्ली मेनोपॉजचे साईन्स दिसत असतील. जर तुमच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी कोणाला तरी अर्ली मेनोपॉज झाला असेल, तुमची हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला हे सगळी जर सिम्पटम्स दिसत असतील तर वेळेत वैद्यांना, डॉक्टरांना भेटून ह्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करा, ट्रीटमेंट घ्या. कारण ओव्हरीज जेवढे तुम्ही प्रिझर्व्ह करून ठेवाल तेवढं जास्त तुमचं मेनोपॉज येण्याचा काळ पुढे येत जातो आणि जेवढं राईट टाईमला मेनोपॉज येईल तेवढी तुमची पुढे जाऊन तब्येत छान राहणार असते. तर कृपया जर हे सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर वेळेत वैद्यांना भेट द्या आणि हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद.